हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर ऑनलाईन क्लासेस. तर आजच्या लेक्चरला आपण आपला दुसरा पॉईंट बघणार आहे, पॅकिंग एफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर लॅटाईस. कालच्या लेक्चरला आपण पॅकिंग एफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिम्पल क्युबिक लॅटाईस बघितलं. तर सिम्पल क्यूबची आपली पॅकिंग एफिशियन्सी किती आली? 52.36 आली. कशी आली? पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला यूज केला. पहिल्यांदा आपल्याला रेडियस माहीत पाहिजे, नंतर व्हॉल्यूम माहीत पाहिजे आणि टोटल व्हॉल्यूम माहीत पाहिजे. त्यानंतरच आपल्याला पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला यूज करून सिम्पल क्यूबची जी व्हॅल्यू आहे ती समजली. तर काल आपण काय काय बघितलं बघूया जरा. एक आपण फॉर्म्युला बघितला, व्हॉल्यूम ऑफ बाय पार्टिकल युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. म्हणजे काय, तुमच्या पार्टिकलचा किती व्हॉल्यूम किंवा तुमचे जे पार्टिकल आहेत ते किती प्रमाणात टाईटली अरेंज आहेत किंवा क्लोजली पॅक आहेत हे बघणं, डिवायडेड बाय पूर्ण टोटल क्यूब इंटू 100 ह्याचं जे आन्सर येईल ते म्हणजे काय, पॅकिंग एफिशियन्सी. नंतर आपण बघितला सिम्पल क्यूबमध्ये आपण काय बघितलं, रेडियस ऑफ क्यूब म्हणजे काय, एका पार्टिकलची सेंटरपासून सर्कम्फरन्सपर्यंत असणारे जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो, रेडियस म्हणतो. इथे बघा, ही झाली आपली आर, आणि जे डिस्टन्स आहे पूर्ण ह्या सर्कलचं जे डिस्टन्स आहे ते म्हणजे काय आहे आपलं ए. मग रेडियस काय झाली, आर इज इक्वल टू a/2 झाली. नंतर व्हॉल्यूम ऑफ स्पियर लक्षात काय ठेवायचे, 4/3π इंटू आर क्यूब तर आपल्याला माहीतच आहे. त्या सगळ्या व्हॅल्यू आपण पुट केल्या, एक फिक्स टोटल व्हॉल्यूम आपल्याला कळाला आपल्या पार्टिकलचा, πa³/6. तोच व्हॅल्यू आपण आपल्या पॅकिंग एफिशियन्सीच्या फॉर्म्युलामध्ये पुट केल्या आणि आपल्याला पॅकिंग एफिशियन्सी ऑफ सिम्पल क्यूब काय मिळाली, 52.36%. ओके. आणि हे 47.64% जे आहे ते काय आहे, ती आपली वॉइड आहे, रिकामी जागा. आपल्या सिम्पल क्यूबमध्ये किती रिकामी जागा आहे ती म्हणजे काय आहे, 47.64%. चला, तर आज आपण नेक्स्ट दुसरा पार्ट बघूया, पॅकिंग एफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर. मला पहिल्यांदा सांगा की बॉडी सेंटर म्हणजे काय. बॉडी सेंटरचा क्यूब कसा असतो, तर सिम्पल क्यूबसारखाच असतो. प्रत्येक कॉर्नर्सला आपले पार्टिकल्स किंवा ॲटम्स असणार आहेत आणि एकच पार्टिकल ॲडिशनल हा बॉडीच्या सेंटरला असणार आहे. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, बॉडी सेंटर्ड क्यूब. चला बघूया. फर्स्ट आहे रेडियस ऑफ स्पियर. इन BCC युनिट सेल पार्टिकल ऑक्युपाय दी कॉर्नर्स अँड इन ॲडिशन वन पार्टिकल इज ॲट सेंटर ऑफ द क्यूब. आत्ताच सांगितलं, जे पार्टिकल्स आहेत ते कॉर्नर्सला आणि एकच ॲडिशनल ॲटम आहे तो काय आहे, क्यूबच्या सेंटरला आहे. ओके. इथे जी फिगर दिली आहे त्यात सांगितलं आहे. नेक्स्ट आपण बघूयात काय दिलं आहे बघा. दी पार्टिकल ॲट दी सेंटर ऑफ द क्यूब टचेस 2 कॉर्नर पार्टिकल अलॉंग द डायगोनल ऑफ द क्यूब. म्हणजे बघा, ह्या क्यूबमध्ये हा जो ॲटम आहे आणि हा ॲटम तो कन्सिडर करायचा आहे कसा बघूया आपण. पूर्ण आपला जो चॅप्टर आहे, जो क्यूब कन्सिडर केला आहे तेच कन्सिडर आपण आपली रूम केली आहे. तर रूमचा जो वरचा भाग आहे म्हणजे कोणता, हे फ्लोअर आहे वरचं, इथं फॅन आहे, फॅनचा जो हा कॉर्नर आहे तो कॉर्नर आपण कन्सिडर करायचा. त्याचा एकच ॲटम, त्याच्या बरोबर ऑपोजिटच्या डायरेक्शनला जो ॲटम येईल तो ॲटम कन्सिडर करायचा. म्हणजे हा झाला आपला फरशीचा, इथे आपण आहे हा ॲटम कन्सिडर करायचा. आणि हा आपला बॉडी सेंटरचा आहे तो, म्हणजे हा असणारच आहे मधला. ह्या दोघांच्या मधून एक लाईन पास करायची. म्हणजे ह्या दोघांच्या मधून एक लाईन पास करायची, ती लाईन आहे ती बॉडी सेंटरमधून पण जाणार. म्हणजे ह्या तिघांच्या मधून लाईन गेली, हा 1, हा 2 आणि हा 3. समजलं. ह्या तिघांच्या मधून जी लाईन गेली ती म्हणजे काय आहे, बॉडी डायगोनल आहे. जी लाईन पास केली आहे ती म्हणजे आपली बॉडी डायगोनल आहे. आणि आता बघा, हा जो सर्कल आहे त्याची रेडियस आहे ही, ह्या सेंटरपासून सर्कम्फरन्सचं जे अंतर आहे ते म्हणजे रेडियस. आता इथे बघा, इथे
ह्याचा बॉडी डायगोनल आहे, हा पूर्ण ही झाली आपला हा ए आहे. ए म्हणजे आपले हा एज, पूर्ण एज किंवा जी लाईन आहे इथे ही ए आहे ना, तीच इथे आहे. त्यातलं निम्म, ह्याच्या पण निम्म हे म्हणजे a/2 हे एका पार्टिकलसाठी झालं आहे आणि याची रेडियस आहे एवढी, या पॉईंटपासून इथेपर्यंत. तर आपल्याला हा जो बॉडी सेंटर आहे त्याच्यासाठी पायथागोरसचा थेरम इथे अप्लाय करायचा आहे. आता इथे आधी बघूया ट्रायंगल कोणता घेतला आहे. फॉर ट्रायंगल FED, राईट अँगल ट्रायंगल FE आणि D, हा ट्रायंगल आहे. हा ट्रायंगल इथे कन्सिडर करायचा आहे, तो 90 डिग्री आहे. इथे मी काढले बघा, हा 90 डिग्री आहे FED. तुम्हाला FE माहिती आहे, ED माहिती आहे, पण F आणि D माहीत नाही आहे. तर पायथागोरसचा थेरम आपल्याला काय सांगतोय, जर तुम्हाला तुमच्या 2 एजेसच्या लेंथ माहीत असतील तर तुम्ही एका अँगलची किंवा एका एजची जे आन्सर आहे ते तुम्ही फाइंड करू शकता. म्हणजे बघा, एका ट्रायंगलची जी एज आहे, म्हणजे सपोज FE ही जर तुम्हाला माहीत असेल आणि दुसऱ्या ट्रायंगलची म्हणजे ही ED जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही FDचे आन्सर फाइंड करू शकता. म्हणजे एका ट्रायंगलची एज आहे त्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या ट्रायंगलची एजचा स्क्वेअर, असं फाइंड करून तुम्ही तिसऱ्या म्हणजे बघा, एका ट्रायंगलचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या ट्रायंगलचा स्क्वेअर इक्वल्स टू हायपोटेनियस स्क्वेअर, म्हणजे ही लाईन आहे हायपोटेनियस स्क्वेअर. हे तुम्हाला आन्सर मिळणार. चला तर बघूया आता काय आहे. आता बघा, FD हे तुम्हाला माहीत नाही, हे तुम्हाला काढायचं आहे. FD स्क्वेअर प्रत्येकचा हे बघा, FEचा स्क्वेअर, EDचा स्क्वेअर आणि FDचा स्क्वेअर, म्हणजे तुमचा झाला पायथागोरस थेरम. इथे अप्लाय केला. आपल्याला FD माहीत नाही आहे, FE स्क्वेअर प्लस ED स्क्वेअर हे आपल्याला माहिती आहे. FE हा A स्क्वेअर आहे, ED हा A स्क्वेअर आहे. आता A स्क्वेअर मिळून किती होणार, 2A स्क्वेअर होणार. कळलं? म्हणजेच काय, का होणार, बिकॉज FE आणि ED हे काय इक्वल आहे, इज इक्वल टू इक्वल, म्हणून A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर झालं 2A स्क्वेअर. आता बघा, फॉर ट्रायंगल AFD हा ट्रायंगल. तर ADF हा 90 डिग्री झाला, हा 90 डिग्री झाला. तर आता आपल्याला बघूया काय काय माहीत आहे. FD तर मिळाला आहे आपल्याला किती, 2A स्क्वेअर. आता AD किती आहे बघूया. AD पण A स्क्वेअरच असणार आहे. आपल्याला AF बघायचं आहे. आता मग व्हॅल्यू पुट करा. हे बघा, AD किती आहे, A स्क्वेअर, पण FD किती आला आहे, 2A स्क्वेअर. मग A स्क्वेअर प्लस 2A स्क्वेअर किती झाला, 3A स्क्वेअर. मग चला तर लिहा नंतर AF और इथे दिलं, और AF इज इक्वल टू √3A. चला आता नेक्स्ट बघूया. आणि AF हे पूर्ण AF किती आहे, ह्या कॉर्नरपासून ह्या कॉर्नरपर्यंतची जी रेडियस आहे ती किती मिळाली आपल्याला, 4R. चला, या AFची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट करूया किंवा ह्या इक्वेशनमध्ये पुट करूया. AFची व्हॅल्यू किती आहे, 4R. चला मग काय येणार, 4R इज इक्वल टू √3A किंवा R इज इक्वल टू √3/4A. ही झाली आपली रेडियस ऑफ स्पियर. आता आपल्याला बघायचं आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियर. व्हॉल्यूम ऑफ स्पियर पार्टिकल किती आहे, 4/3πr³. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. आता जी आपण आरची व्हॅल्यू काढल्या ती पुट करूया. चला, व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल 4/3π हे आहे असं. आरची व्हॅल्यू किती आहे, √3/4A. √3/4A आलं. आता बघा, ह्याचा क्यूब सांगितला आहे, ते कसं सॉल्व करायचं बघूया. 4/3 असं आहे, असं
पाय आहे असा. आता ह्याचा क्यूब सांगितला आहे त्यामुळं काय आहे ना 3√3 किंवा ह्या असं लिहिलं तरी पण तुम्ही चालेल. 3√3 डिवायडेड बाय हे 64 काय आहे, हे 64 काय आहे तर हा 4चा तुमचा क्यूब आहे. ह्या 4चा क्यूब काढला आहे तो आहे तुमचा 64. चला तर बघूया आता कॅन्सल काय होतं. ह्या 3ला हे 3 कॅन्सल होणार म्हणजे हे 3, ह्या 3ला हे 3 कॅन्सल होणार. √3 पाय हे बघा 60, हे जे 64 आहे 16 चौक किती 64, त्यामुळे हे 16. √3 पाय हे आहे असं a क्यूब डिवायडेड बाय 16. समजलं व्हॉल्यूम ऑफ स्पिअर कसं काढलं. नेक्स्ट बघायचं टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. युनिट सेल BCC कंटेन्स 2 पार्टिकल्स. म्हणजे बघा कॉर्नरचा एक पार्टिकल आणि जो ॲडिशनल आपला जो आहे, ॲडिशनल जो आपला सेंटरचा जो पार्टिकल आहे तो, ते मिळून झाले 2. हेन्स व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन BCC युनिट किती झाले 2 झाले. आपण SCCसाठी एकच पार्टिकल कन्सिडर करत होतो, म्हणजे सिम्पल क्यूबसाठी आपण एकच पार्टिकल कन्सिडर करत होतो कारण तो एकच पार्टिकल आपल्या 8 रूममध्ये डिवाइड होत होता आणि त्यातला फक्त एकच भाग आपल्या रूममध्ये येत होता. तर आता इथे काय बघायचं आहे की तो कॉर्नर म्हणजे एक कॉर्नर आपल्या रूममध्ये आहे प्लस ॲडिशनल कोणता झाला आहे, आणखीन एक बॉडी सेंटरचा जो सेंटरचा आहे तो एक आपल्या रूममध्ये ॲड झाला, त्यामुळे इथे घेतले आपण 2 पार्टिकल्स. हेन्स व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन BCC युनिट काय येणार बघा आता 2 × 2√3 पाय स्क्वेअर × 16 हे आहे असं. फक्त इथं जे आपले बॉडी सेंटरचे 2 आहेत पार्टिकल ते घेतले, 2ला 2 कॅन्सल झालं आणि हे जे आहे रूट डिवायडेड बाय 8 का आलं, सॉरी 2×8 16 हे ना ह्याला भाग दिला आहे बघायचा 2×8 16, इथं 2 2×8 16. तर हे 2ला 2 कॅन्सल झालं. नंतर हे √3 पाय a क्यूब डिवायडेड बाय 8. समजलं कसं केलं आहे, समजलं का कसं केलं. हे बघा हे 2 आहे 2×8 16 8, इथे 8 आलं आणि ते 2 आहे, हे 2ला हे 2 कॅन्सल केलं. मग हे √3 पाय a क्यूब डिवायडेड बाय 8 हे नाही ते भाग गेला आहे 2×8 16ला, त्यामुळे इथे 8 आलं आणि ह्या 2ला हे 2 कॅन्सल झालं. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे पूर्ण. आता बघणार आपण पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला. व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल म्हणजे तुमच्या पार्टिकलने किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं आहे डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. किती आले आता टोटल व्हॉल्यूम √3 पाय a क्यूब डिवायडेड बाय 8. आता हा क्यूब म्हणजे हा इथला आहे. आपण डेन्सिटीसाठी बघितलं आहे, कालच्या लेक्चरला आपण सांगितलं a क्यूब. मग बघा a क्यूबला हे a क्यूब कॅन्सल होणार, पायची व्हॅल्यू घालणार आणि इंटू ज्यावेळेला कराल म्हणजे हे असं 100 × पायची व्हॅल्यू किती आहे 3.142 हे रूट आणि हे a क्यूब. ह्याचं पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर 68% पॅकिंग इफिशियन्सी मिळाली आपली. कशाची BCC. दी टोटल व्हॉल्यूम इन BCC युनिट लॅटिस इज ऑक्युपाइड बाय ॲटम्स इज 68%. आणि आता हे एम्प्टी स्पेस किती राहिला आहे तर 32% राहिला आहे. म्हणजेच 100मधून ज्यावेळेला तुम्ही 68% जेव्हा मायनस कराल त्यावेळेला तुम्हाला एम्प्टी स्पेस मिळेल. तर आपल्याला आता फाइंड काय झालं, पॅकिंग इफिशियन्सी किती आहे बॉडी सेंटरची 68% आणि एम्प्टी स्पेस किती आहे 32%. समजलं. आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करूया. उद्याच्या लेक्चरला आपण दुसरा पॉईंट आहे तो स्टार्ट करणार आहे. पॉईंट डिफेक्ट हाच पॉईंट आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करणार आहे. सो आजसाठी बाय बाय.